की जय. शिव नमस्कारम करोमि. ओम श्री गंगेच्या सोमायाच्या रुद्रायच्या नमस्काराच्या सरकायच्या नमोवार्याच्या पार्यायच्या पंचामृत रसतो देखील आहे वही नमो नमः. भगवान नाथी भस्म बहुत भवाय नमः. राम देवा सगळ्यांनाच बोलू सर. ओके. महेशजींच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया मुंबईमध्ये होणार होती हृदयरोगावर. त्यासाठी गोरक्षक गोसेवक सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी इथं ती पूजा ठेवली होती आणि त्या पूजेत महादेवांना साक्षात म्हणजे साकडं घातलेलं होतं की यशस्वीरित्या शस्त्रक्रिया होऊन महेशजी आल्यानंतर त्यांच्या हस्ते सपत्नीक त्यांच्या सहपरिवारासहित आपण पूजा करू आणि ती आज पूजा इथं महेशजींच्या आणि वहिनींच्या हस्ते सपत्नीक पूजा संपन्न झाली. मातेची सेवा महेशजींनी केलेली आहे त्याचं हे आजचं फळ आहे. आणि मला वाटतं की ही सहजासहजी आजच्या कलियुगामध्ये कुणाच्या मागे एवढी माणसं उभं राहणं एवढं मोठं पुण्य कमवणं हे सोपं साधी गोष्ट नाही आहे. आणि पुन्हा एकदा ते ह्या नव्या जोमाने नव्या ह्याच्याने उमेदीने पुन्हा आपल्या गोसेवेच्या माध्यमात सेवेला आता सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी व दीर्घायुष्य लाभो अशी मी आनंदकेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. पार्वते पते शिव हर हर महादेव. एकदा भक्तलिंग हर बोला. गो माता की जय. आज या ठिकाणी लिंगेश्वराच्या चरणामध्ये गोमातेचे सर्व सद्भक्त येऊन ज्या गोभक्ताने अखंड अविरत असंख्य गायींची सेवा केलेली आहे ते म्हणजे महेश भंडारे. खूप पुण्याचं काम करत आहेत. आज वास्तविक पाहता गायीची कत्तलखान्यामध्ये हत्या केल्याशिवाय दुसरं काही आपल्याला ऐकायला मिळत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये जे कत्तलखान्यामध्ये जाणारे जनावरं आहेत ते बांधवांच्या हस्ते म्हणा, पोलिसांच्या हस्ते म्हणा, सर्वांची सोडवणूक करून घेऊन त्याला चारा पाणी करण्याची व्यवस्था महेश भंडारी करत आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी हा सगळा बांधववर्ग उपस्थित राहून त्यांच्यावरील जे काही प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करून या प्रेमाला आयुष्याला पुढे दीर्घायुष्य करण्यासाठी सर्वांनी इथं प्रेमाची उत्कृष्ट ज्योत तेवट होऊन या लिंगेश्वराच्या चरणात नतमस्तक झालेले आहेत. त्याबद्दल इंचगिरी मठाच्या वतीने मी अनेक शुभकामना देऊन धन्यवाद देते आणि अभिनंदन करते. 2 शब्द मी या लिंगेश्वराच्या चरणात समर्पित करून महेशजींना दीर्घायुष्य करो हीच शुभकामना देत 2 शब्दांना विराम देते.